गुड मॉर्निंग क्लास. सो आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं की अनालिटिकल ट्रीटमेंट स्टार्ट केली होती. कशाची? इंटरफेरन्स पॅटर्न मिळण्यासाठी जी पोझिशन आहे आपली पॉइंट पी ला आपल्याला विचारायचं होतं की त्या ठिकाणी इंटरफेरन्स तुमचा मिळतो की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मिळतो. फॉर दॅट व्हॉट वी हॅव डन की आपण ही अशी एक डायग्राम काढली. हा तुमचा S1 S2 हे तुमचे कोहेरंट सोर्सेस आहेत. S1 प्राइम S2 प्राइम हे तुमचे परपेंडिक्युलर काढले आहेत. P at a y distance वर आहे फ्रॉम पॉइंट O. आपण काय काढलं होतं की S2p² मायनस S1p² काढलेलं होतं. माझं हे तुमचं काय आलं होतं की 2yD करेक्ट. 2yD आलं होतं. मग आपण याच्यावर पुढची प्रोसेस स्टार्ट केली होती. काय? S2p मायनस S1p into S2p plus S1p equal to 2yD. ओके, हे फाइंड आउट केलं होतं. आता आपल्याला मेनली काय फाइंड आउट करायचं होतं? पाथ डिफरन्स. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? द पाथ डिफरन्स. मग तो तुमचा इथं आहे S2p मायनस S1p. मग तो उरलेली टर्म आपण डिनॉमिनेटरला लिहिलेली होती. मग ही काय झाली होती? पाथ डिफरन्स equal to 2yD divided by S2p plus S1p. ओके, S2p plus S1p झालं होतं. मग आपण अझम्पशन करताना काय केलं होतं की तुमचा कॅपिटल D आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड द स्लिट शुड बी व्हेरी मच ग्रेटर देन y and the D should be very much greater than D. मग अशा केस मध्ये काय होतं तुमचं की डायरेक्टली डिनॉमिनेटरची टर्म तुमची 2yD divided by 2D अशी कन्वर्ट होते. 2 into कॅपिटल D. मग आता तुम्हाला पार्ट डिफरन्स काय मिळणार होता? yD y into स्मॉल d divided by कॅपिटल D. पार्ट डिफरन्स काढला होता. लास्ट लेक्चर इथपर्यंत चालू होतं ना. आता आपल्याला काय करायचं आहे की कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी ही y ची व्हॅल्यू काढायची. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? y. का? तर आपल्याला फ्रिंज विड्थ फाइंड आउट करायची आहे म्हणून. फ्रिंज विड्थ म्हणजे तुम्ही जो इंटरफेरन्स पॅटर्न बघितला होता ना, या तुमच्या सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क बँड मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात फ्रिंज विड्थ. मग आपल्याला काय करायचं आहे की याची आता फ्रिंज विड्थ फाइंड आउट करायची. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची कंडिशन पहिल्यांदा वापरून घेऊया. मग आता ती कंडिशन कशी आहे? तुमचा काय सांगतो आपण? पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा असेल तर आपल्याला काय मिळतं? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. काय म्हणतात? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग आपल्याला तोच इथं वापरायचा. मग काय होणार की y into d divided by capital D equal to किती? n lambda. करेक्ट. सो y equal to n d lambda divided by small d. काय झालं इथं की हा डिनॉमिनेटरचा काय नेला आपण न्यूमरेटरला नेला या साईडला आणि इकडचा जो d आहे तो डिनॉमिनेटरला नेला आणि ही झाली तुमची y n म्हणजे कशासाठी? n साठी तुम्हाला हे डिस्टन्स झालेला आहे. n राईट हँड साठी एवढं डिस्टन्स झालेलं आहे. आता तुम्हाला फ्रिंज विड्थची डेफिनेशन अशी आहे की तुम्हाला दोन सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क फ्रिंजेस जे आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. दोन सक्सेसिव्ह याचा अर्थ असा होतो की तुमची ही yn ही तुमची फर्स्ट जर समजा असेल फर्स्ट राईट रिंग असेल तर तुमची सेकंड कुठं असणार आहे yn+1 ला. मग त्या ठिकाणी काय करायचं? फक्त n च्या जागी n+1 टाकायचं. मग ही केस होणार तुमची n+1 d into lambda divided by small d. ओके, n+1 into d into lambda divided by small d. मग आपल्याला ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा. yn+1 minus yn equal to
n plus 1 into d lambda divided by small d minus n d lambda divided by small d. ओके, एवढं लक्षात आलं. काय केलं आपण की आपली डेफिनेशन फ्रिंज विड्थ अशी आहे की दोन सक्सेसिव्ह ब्राईट और दोन सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस मधले जे डिस्टन्स आहे ते सांगायचं. मग आपण पहिल्यांदा फर्स्ट ब्राईट रिंग साठी डिस्टन्स काढलं Yn. म्हणजे कुठला करतोय आपण, हे जी स्क्रीन आहे ना तिथून हे डिस्टन्स आपण काढलेलं आहे. पहिल्यांदा समजा तुमची n ब्राईट रिंग इथे आली आहे, तुम्ही इथे एक घेतलेला आहे, हे डिस्टन्स एक काढला. आता याच्या नंतरची आज्ञा घ्यायची म्हणजे ती इथे येणार, तुमची समजा इथे कुठेतरी येईल. हे डिस्टन्स हे तुमचं Yn प्लस 1. ह्या दोघांमधलं डिफरन्स याचा अर्थ ही डिस्टन्स तुम्हाला, आणि हे डिस्टन्स तुमचं नथिंग बट फ्रिंज विड्थ आहे. ही फ्रिंज विड्थ तुम्हाला आता आपण फाइंड आउट करतो. मॅथमॅटिकली त्याचा फॉर्म्युला काय आहे इथे बघा. आता काय करूया आपण, ज्या ज्या गोष्टी कॉमन आहेत ना, म्हणजे या दोन्ही टर्म मध्ये ज्या ज्या टर्म्स आहेत कॉमन त्या सगळ्यांना बाहेर घेऊया. माहिती आहे डी आहे दोन्हीकडे, लॅम्बडा दोन्हीकडे आहे, स्मॉल डी दोन्हीकडे आहे. मग आपण काय करूया की डी लॅम्बडा डिवाइडेड बाय स्मॉल डी. ओके, ते घेतलं. आता उरलं काय n प्लस 1 आणि ही मायनस. आता इथं काय होणार, प्लस n मायनस n कॅन्सल होणार. तो फायनली तुम्हाला काय मिळतं की d इंटू लॅम्बडा डिवाइडेड बाय स्मॉल डी. काय तुमचं झालं, हे फ्रिंज विड्थ झाली. ही झाली तुमची फ्रिंज विड्थ. आपण कशासाठी काढली आहे, ही सध्या ब्राईट साठी काढली आहे. अशीच आपल्याला डार्क साठी देखील काढायची. पहिल्यांदा हे काढून घेऊया, मग आपण नेक्स्ट करूया. at point P intensity will be at point P intensity will be high if path difference equal to n lambda. Then y into small d divided by capital D. हा तुमचा पार्ट डिफरन्स आहे, तो आपण लास्ट टाइम फाइंड आउट केलाय. ही टर्म जोडून घ्या, हे इक्वेशन. As we know the distance between any two successive bright or any two successive dark fringes in an interference pattern is called fringe width. Therefore fringe width equal to Yn plus 1 minus Yn plus 1 minus Yn. Fringe width is equal to Yn plus 1 minus Yn. For n bright fringe
हे yn is equal to nd lambda divided by small d. nd lambda divided by small d. Similarly for n plus 1, bright fringe, तुमच्या n plus 1 ब्राइट रिंग साठी किंवा ब्राइट फ्रिंज साठी तुमच्याकडे हे इक्वेशन आहे. हे डिस्टन्स काढले आपण ओरिजिन पासून. हे बघा माताचे अंतर हे इथपर्यंत. हे घेऊन वरचं राहू दे, वरची गरज नाही. ही फ्रिंज विड्थ इज इक्वल टू d लॅम्बडा डिवाइडेड बाय स्मॉल d. आता हा जो फॉर्म्युला आहे तुमचा, हा तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये जास्त गरजेचा आहे. आता याचे पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत? कॅपिटल डी काय, डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड स्लिट्स. नंतर स्मॉल डी म्हणजे दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स, आणि लॅम्बडा म्हणजे तुम्ही जी कोहेरंट सोर्सची लाईट वापरली आहे त्याची वेव्हलेंथ. मग त्याच्यावरून तुम्ही फ्रिंज विड्थ फाइंड आउट करू शकता. आणि एकदा फ्रिंज विड्थ जर तुमच्याकडे आली, सो यू कॅन फाइंड आउट द, तुम्हाला जर एखादा ब्राइट पॉइंट दिला असेल तर दुसऱ्या ब्राइट पॉइंटचं तुम्हाला पोझिशन काढता येईल. म्हणजे काय सांगतो, फ्रिंज विड्थ म्हणजे काय सांगतो आपण, ही काय नक्की झाली, त्या स्लिटच्या ओरिजिन पासूनचा डिस्टन्स आहे हे आपलं वाय. स्क्रीनवरची पोझिशन आहे, करेक्ट. हा, मग आपण फ्रिंज विड्थ असेल आणि एकाची कोणाची तर पोझिशन दिली असेल समजा स्क्रीनवरची, तर दुसऱ्याची फाइंड आउट करणं सोपं आहे, हो की नाही? अरे बापरे, असं आहे. हा, हे आपण काय सांगतोय ऍक्च्युली yn+1. हे आपण ग्राफिकली सांगताना नक्की सांगतो काय, तुम्ही काय बघितलं होतं की असं आहे आणि इथे पुढे तुमचा त्या दोन सोर्सेसचा एक मिड पॉइंट होता. तुमचे S1 S2 प्राइम समथिंग इथं काय तर होते. आणि काय केलं होतं आपण, इथून याची डिस्टन्स काढलं होतं आपण. हे तर आठवतं ना, ग्राफ मध्ये काढलं होतं आपण. हे नक्की काय सांगतोय आपण की ह्या पॉइंट पासून हे डिस्टन्स किती आहे हे सांगतोय आपण. त्यामुळे nth रिंग साठी एवढं डिस्टन्स आहे, n+1 रिंग साठी एवढं डिस्टन्स आहे. सो वी कॅन डिफाइन द पोझिशन ऑफ द ब्राइट फ्रिंज. तुमच्या त्या फ्रिंजचा आपण डिस्टन्स ऍक्च्युअली फाइंड आउट करू शकतो जर पॉसिबल असेल. तर तुम्हाला एखादी कुठली तर ही व्हॅल्यू दिली असेल yn ची आणि फ्रिंज विड्थ ची दिली असेल तर तुम्हाला हे फाइंड आउट करणं सोपं जाईल ना. तुम्हाला yn दिला असेल, फ्रिंज विड्थ दिली असेल तर डायरेक्टली तुम्हाला ही पोझिशन फाइंड आउट करणं पण सोपं जाईल. सो असे व्हेरियस ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये देऊ शकतो. एक तर सिंपल शॉर्ट आहे तुमचा फ्रिंज विड्थ काढायला सांगतो, d लॅम्बडा डिवाइडेड बाय स्मॉल d. याच्यावरून तुम्ही डायरेक्टली फ्रिंज विड्थ काढू शकता. आणि जर थोडीशी टेक्नॉलॉजी वापरली तर तुमच्या डार्क आणि ब्राइट फ्रिंजेसची तुम्ही पोझिशन देखील काढू शकता. पोझिशन म्हणजे ही व्हॅल्यू y देखील तुम्ही काढू शकता. आता इथं विचारण्यासारखं भरपूर काय काय. ओके, तर काय करतील तुम्हाला, मे बी डायरेक्टली पोझिशन देतील, y ची व्हॅल्यू देतील आणि त्यावरून तुम्हाला मे बी ऑर्डर विचारतील किंवा डी विचारतील. यात कुठले व्हेरिएबल मे बी विचारू शकतात न्यूमेरिकल्स मध्ये. जर तुम्हाला पोझिशन फक्त दिली असेल तर त्या पोझिशनवरून तुम्ही n d लॅम्बडा और स्मॉल d काढू शकता. बाकीचं सगळं गिवन असेल तर. लक्षात येते, हे दोन वेगवेगळ्या प्रॉब्लेमचे सेट आहेत. एक तर फ्रिंज विड्थ काढू शकता, सेकंड पोझिशन वरनं तुम्ही ऑर्डर ऑफ फ्रिंज काढू शकता, म्हणजे n ची व्हॅल्यू काढू शकता, स्मॉल n ची. सो हे झालं आपण कशासाठी काढलं होतं आतापर्यंत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होत असेल तर. म्हणजे कुठं या ठिकाणी तुमची ब्राइट रिंग मिळत असेल त्यावेळी किंवा ब्राइट फ्रिंज मिळत असेल ना त्यावेळीसाठी आपण काय काढले, फ्रिंज विड्थ काढली. सिमिलरली ना आपल्याला डार्क साठी करता येतं. मग आता डार्क साठी काय आहे पार्ट डिफरन्स. डार्क साठी पार्ट डिफरन्स कसा आहे तुमचा,
इज इक्वल टू 2n minus 1 lambda divided by 2. तुमचा हे असंही लिहू शकता. काही जण कसं लिहितात की n minus half into lambda असंही लिहू शकतात. तुमच्या प्रत्येक बुकचे वेगवेगळे एक्सप्लेनेशन असते. काही बुक मध्ये असं देतात तर काही मध्ये असंही देतात. सो किंवा अजून एक असा फॉर्म आहे की n plus half into lambda. फक्त काय प्रकार आहे इथं की इथं n ची व्हॅल्यू ना तुमची 1 2 3 अशी व्हॅल्यू होऊ शकते. या ठिकाणी असा जर फॉर्म्युला असेल n minus half into lambda तर त्यावेळी तुमची n ची व्हॅल्यू 1 2 3 4 5 अशी व्हेरी होऊ शकते. तर n plus half असेल तुमचं रिप्रेझेंटेशन तर n ची व्हॅल्यू तुमची 0 पासून व्हेरी होऊ शकते. 0 1 2 3 अप टू समथिंग असं आहे. जर रिप्रेझेंटेशन बदललं तर n ची व्हॅल्यू थोडीशी बदलते पण ती क्वांटिटी एकच दाखवेल. तुम्हाला फक्त लॅम्बडा बाय 2 हा डिफरन्स जो आहे किंवा लॅम्बडा बाय 2 एवढा तुमचा पार्ट डिफरन्स आला पाहिजे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. जर ती रिप्रेझेंटेशन बदललं तरी काही अडचण नाहीये. तुम्ही असंही दाखवू शकता असंही दाखवू शकता किंवा हेही दाखवू शकता. फक्त आपल्याला काय करायचे आहे n च्या व्हॅल्यूज त्याप्रमाणे ऍडजस्ट करून घ्यायचे. जर n मायनस हाफ असेल तर n ची व्हॅल्यू 1 2 3 4 पासून घेता येईल आणि जर n प्लस हाफ असेल तर n ची व्हॅल्यू 0 1 2 3 अशीही घेऊ शकतो. हे लक्षात आलं तुम्हाला. पार्ट डिफरन्स मे बी रिप्रेझेंटेशन वेगळं असेल पण तुम्हाला असं दाखवता येऊ शकते. ठीक आहे. मग आपण काय करूया की सध्या लेट्स ट्राय टू फाइंड आउट. मग आता आपला पार्ट डिफरन्स समजा 2n minus 1 into lambda by 2 असेल तर yn साठी मग आता yn साठी yn divided by small d हा पार्ट डिफरन्स आहे. पहिला म्हणतो आपण 2n minus 1 into lambda by 2. जस्ट आपण डायरेक्टली इथं y वापरू. yn काढून घेऊ. मग yn is equal to 2n minus 1 into lambda divided by 2 into आपण काय केलं d ला डिनॉमिनेटर मध्ये घातलं तर हा जो डिनॉमिनेटरचा त्याला न्यूमरेटर मध्ये दिलं. ही झाली yn ची व्हॅल्यू. तुमची nth डार्क फ्रिंज साठी ही पोझिशन झाली. त्याची आपण पोझिशन सांगतो. नंतर परत आपण yn+1 साठी काढू शकतो. n+1 जी आपली डार्क फ्रिंज आहे त्याची पोझिशन आता काढू शकतो. मग ती कशी काढणार 2 into n च्या जागी फक्त n+1 पुट आउट करायचं. n+1 minus 1 into lambda d divided by 2d. आता काय बोललं फक्त ह्याला सिम्प्लिफाय करायचं. मग सिम्प्लिफाय करताना काय होणार तुमचं की 2n इथे हा आत तिथे प्लस 2 होणार. 2 into 1 हे -1 डिवाइडेड बाय 2d into लॅम्बडा into स्मॉल d. आता हे 2 minus 1 1 झालं. मग हे 2n plus 1 divided by 2d into lambda d. हे झाली n+1 डार्क फ्रिंजची पोझिशन सांगितली आपण स्क्रीनवर. आता ह्या दोघांचा डिफरन्स घेतल्यानंतर तुम्हाला फायनली इक्वेशन मिळेल. जर आपण फ्रिंज विड्थ काढायला गेलो तर मग आता ते कसं आहे ना तुमचं की फ्रिंज विड्थ इक्वल टू हे 2n plus 1 अपॉन आपण असं करूया की सगळ्या गोष्टी ऑलरेडी कॉमन घेऊन ठेवूया आणि बाकी सगळ्यांना इथे लिहूया. मग हे 2n plus 1 minus 2n minus 1. ओके. मी काय केलं फक्त हे लॅम्बडा डी डिवाइडेड बाय 2d जो आहे पार्ट तो सगळं कॉमन घेऊन मी एका ठिकाणी बाहेर लिहिलं. लॅम्बडा डी डिवाइडेड बाय 2d. हे लक्षात आलं की मी काय केलं फक्त आता
हे लॅम्डा टी आणि हा 2d जो आहे तो कॉमन बाहेर दिला. आता फक्त आपल्याला हे इक्वेशन सोडवायचं. मग आता हे इक्वेशन सोडवायला लागल्यावर काय होणार की 2n + 1 मायनस हे मायनस साइन मी आत नेलं, मग हे उरलं -2n आणि हे मायनस साइन परत 1 ला पण दिलं, मग हे झालं +1 डिवायडेड बाय हे तुमचं इंटू स्मॉल l लॅम्डा डी इंटू 2t. ओके. पार्टिकल सुद्धा काय घोळ झाला काय? तेच म्हटलं आमचं कोण कोण कुठं कुठं गेलं. सो सॉरी फॉर दॅट. आता परत एकदा घेऊया सगळं. पार्ट डिफरन्स लिहिताना थोडासा घोळ झालेला आहे, सांगतो काय झालं. आपण स्मॉल डी आणि कॅपिटल डी इंटरचेंज करून ठेवलेला नुकताच. आमचं कसं व्हायचं रे, स्मॉल डी आणि कॅपिटल डी आताच आम्ही घोळ करून ठरवलं. सो पार्ट डिफरन्स इक्वल टू काय होतं आपलं 2n - 1 इंटू लॅम्डा इंटू कॅपिटल डी किती आहे लॅम्डा स्मॉल डी इंटू कॅपिटल डी. 2n - 1 इंटू लॅम्डा इंटू स्मॉल डी डिवाइडेड बाय कॅपिटल डी. ओके. मग आता काय करायचं आहे की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की डार्क रिंग साठी तुमच्याकडे हा पार्ट डिफरन्स आहे समजा. डार्क रिंग साठी हा तुमचा पार्ट डिफरन्स आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की या पोझिशनला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की काय काय घोळ झाला. सॉरी. आपला पार्ट डिफरन्स असा आहे की 2n - 1 लॅम्डा डिवाइडेड बाय 2 आहे. मग आता ही पार्ट डिफरन्सची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. मग आपल्याला पार्ट डिफरन्सची व्हॅल्यू काय आहे की y इंटू स्मॉल डी आहे की कॅपिटल डी आहे. इथं स्मॉल डी आहे की कॅपिटल डी आहे? अरे समोर आहे तेवढं तरी सांगा. काय तर स्मॉल डी काय रे, तुम्हाला काय भगवद्गीता सांगाल की काय नाही, अर्ध्या डोक्याच्या वरून अर्ध्या डोक्याच्या खालून चालले ते. आता आपल्याला काय करायचं आहे की पार्ट डिफरन्स काढायचा. फॉर डार्क रिंग साठी पार्ट डिफरन्स किती आहे 2n - 1 इंटू लॅम्डा डिवाइडेड बाय 2. ओके. लॅम्डा 1 डिवाइडेड बाय 2 काढला आपण पार्ट डिफरन्स. पार्ट डिफरन्स आपण ऑलरेडी एक फॉर्म्युला काढला होता, तो असा y इंटू स्मॉल डी डिवाइडेड बाय कॅपिटल डी. ओके. हा पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला आहे आणि तो इक्वल टू 2n - 1 लॅम्डा डिवाइडेड बाय 2 घेतला. ओके. हा पॉइंट लक्षात आला. काय येतं मी इथं फक्त इथं पार्ट डिफरन्सची ही व्हॅल्यू इथं घालते. आता हे कुठल्यासाठी झालेलं आहे n साठी. n साठी एवढं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की y n+1 साठी करायचं. तुमची n+1 डार्क फ्रिंज काढायची. मग त्यावेळी y n+1 इक्वल टू मग आता y n+1 साठी कसं होणार आहे की d इंटू अपॉन कॅपिटल D इक्वल टू 2 इंटू n+1 मायनस 1 डिवाइडेड बाय 2 इंटू लॅम्डा. हे घेतलं, हे आलं. हा आपला पार्ट डिफरन्स आहे. आणि ही n+1 फ्रिंज साठी आपण n+1 जे ऑर्डर आहे त्या फ्रिंज साठी आपण हे घेतलेलं आहे आणि हे इथला आपला पार्ट डिफरन्स घेतला. आता आपण काय करूया की या दोन्ही फॉर्म्युलेशनचा यूज करून yn आणि yn+1 फाइंड आउट करू. मग आता सुरुवातीला yn काय होणार तुमचा कॅपिटल D आहे तो न्यूमरेटरला जाईल आणि स्मॉल d आहे तो डिनॉमिनेटरला जाईल. सो काय होणार ते आपलं 2n - 1 इंटू लॅम्डा
divide lambda into capital D divided by 2 into small d. ओके, हे लक्षात आलं. काय केलं मी इथं, मी सुरुवातीला आपण पार्ट डिफरन्सच्या कंडिशन वरून पोझिशन काढली yn. ती कशी आहे, 2n - 1 into lambda into capital D divided by 2 into small d. सिमिलरली आपण yn plus 1 सांगू शकतो. काय yn plus 1 सांगू शकतो. मग काय करायचं, फक्त जस्ट n ला रिप्लेस करायचं कशानं, n plus 1. So it will become the 2 into n plus 1 minus 1 into lambda into capital D divided by 2 into small d. ओके, हा झाला yn plus 1. आता आपल्याला काय करायचं आहे की जस्ट दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे. कसं सांगणार आपण, फ्रिंज विड्थ इक्वल टू yn plus 1 minus yn असं सांगतो. दोन पोझिशन मध्ये जे डिफरन्स आहे त्याला सांगतो आपण फ्रिंज विड्थ. मग आपण काय करूया, पहिल्यांदा हे एवढं लिहून घेऊया फॉर डार्क रिंग साठी, आणि नंतर मग पुढच्या पार्ट कडे जाऊ. सो द पॉइंट P, the point P will be dark if path difference equal to hey equation. Path difference equal to 2n minus 1 into lambda divided by 2. Therefore हे दोन इक्वेशन yn equal to this one and yn plus 1 equal to this one. इतना ना. Therefore fringe width equal to yn plus 1 minus yn plus 1 minus yn. So आता आपल्याला काय करायचं, फक्त yn plus 1 आणि yn च्या व्हॅल्यूज टाकायच्या. सो इट बिकम्स द काय होणार मग ते yn plus 1 minus yn. आता yn plus 1 ची व्हॅल्यू इथे आहे आपल्याकडे. सो वी विल टेक दॅट 2 into लेट्स ट्राय टू सिम्प्लिफाय इट. हा आपण ब्रॅकेट पहिल्यांदा सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न. मग काय होणार आहे, 2 into n 2n plus 2 minus 1. हा 2 आपण आतमध्ये मल्टिप्लाय केला. सो उरणार इथं plus 2 minus 1. हा 2 into 1 हा plus 2 झाला आणि हा झाला minus 1. तो इथं घेतला. मग आता 2 minus 1 किती होतंय, plus 1. मग आता ही टर्म होणार तुमची plus 1. 2n plus 1 ही कशाची व्हॅल्यू, ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू झाली तुमची. 2n plus 1 into lambda into capital D divided by 2 into small d. ओके, आला. आता नंतरची टर्म तुमची काय आहे, yn. तर yn काय तुमचं 2n minus 1 into lambda d divided by 2 into small d. करेक्ट. मग आपल्याला
ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं. मग आता सबस्ट्रॅक्शन घेताना काय करणार आपण की पहिल्यांदा ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत ज्या दोन्हीकडे आहेत लॅम्डा इंटू कॅपिटल डी डिवाइडेड बाय 2 इंटू स्मॉल डी या सगळ्यांना आपण बाहेर ठेवूया. मग काय होणार इथं प्रकार तुमचा लॅम्डा इंटू कॅपिटल डी इंटू 2 इंटू स्मॉल डी इन ब्रॅकेट 2n plus 1 मायनस हा ब्रॅकेट मध्ये यूज करा 2n minus 1 नाहीतर अजून काहीतरी नवीन बनवायचं. मग आपल्याला हा ऍक्च्युअली सॉल्व्ह करायचा. मग काय करायला लागेल हे मायनस साइन आत दोघांना द्यावं लागेल. मग आता हे दोघांना दिल्यावर काय होणार लॅम्डा इंटू डी डिवाइडेड बाय 2d इंटू हे 2n plus 1 मायनस 2n plus 1. ओके हे 2n 2n कॅन्सल होणार. हे दोन कॅन्सल झाले. सो हे इक्वेशन असं होणार की फ्रिंज विड्थ इक्वल टू हा होणार 2 इंटू लॅम्डा इंटू कॅपिटल डी डिवाइडेड बाय 2 इंटू डी. ओके आता या ठिकाणी हे 2 2 कॅन्सल होतो इक्वल टू लॅम्डा इंटू कॅपिटल डी डिवाइडेड बाय स्मॉल डी. हा कशा झाला डार्क रिंग साठी फ्रिंज विड्थ झालेली आहे तुमची. मग आता ह्या डार्क रिंग साठी तुम्हाला आता फ्रिंज विड्थ काढलेली आहे. आता ही फ्रिंज विड्थ आणि ब्राइटची फ्रिंज विड्थ ही दोन्ही सेम असते. काय असते लॅम्डा इंटू कॅपिटल डी डिवाइडेड बाय स्मॉल डी. आता हा ऍक्च्युअली तुम्हाला क्वेश्चन असतो की ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ अँड प्रूव्ह दॅट द फ्रिंज विड्थ फॉर अ डार्क रिंग अँड फॉर अ ब्राइट रिंग आर इक्वल. असा तुम्हाला क्वेश्चन असतो की तुम्हाला फ्रिंज विड्थ पण काढायला सांगते आणि प्लस असं सांगते की फ्रिंज विड्थ तुमची ब्राइट आणि डार्क फ्रिंजेस साठी एकच आहे किंवा इक्वल आहे असं म्हणू शकतो आपण. सो वी कॅन राईट डाऊन. माझं इक्वल लिहून काय एवढं फक्त क्वेश्चन लिहिताना काय करा की हे दरवेळी फ्रिंज विड्थ ब्राइट साठीच काढायला किंवा डार्क दोघांसाठीच काढायला पाहिजे असं काही नाही आहे. पहिल्यांदा डार्क साठी काढा आणि सिमिलरली वी कॅन राईट फ्रिंज विड्थ फॉर द ब्राइट डार्क रिंग साठी. मग हे व्हॅल्यू आलं की तुम्ही म्हणू शकता 10 आला इथं सगळी. आता आपल्याला काय नक्की या टोटल एक्सप्रेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे पहिल्यांदा डायग्राम तुमची डायग्राम कशी होती ती फाइंड आउट करायची त्याचं कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. नंतर तुम्हाला S2P मायनस S1P फाइंड आउट करायचा. तो झाला तुमचा पार्ट डिफरन्स. मग तो पार्ट डिफरन्स किती आहे तुमचा लॅम्डा इंटू स्मॉल डी डिवाइडेड बाय कॅपिटल डी हा तुमचा पार्ट डिफरन्स आला. मग याचा यूज करून ना तुम्हाला पुढच्या गोष्टी बघायच्या. मग पार्ट डिफरन्स तुम्ही पहिल्यांदा ब्राइट रिंग साठी कन्सिडर करायचं आणि नंतर डार्क रिंग साठी पार्ट डिफरन्स कन्सिडर करून तुम्हाला yn आणि yn प्लस 1 हे फाइंड आउट करायचे आणि नंतर तुम्ही फ्रिंज विड्थ काढू शकता. ओके मग आता फ्रिंज विड्थ मध्ये आपण काढताना आता काय काढले की पार्ट डिफरन्स काढलाय. आता सिमिलरली ना आपण फेज डिफरन्स देखील काढू शकतो. मग आता फेज डिफरन्सचा फॉर्म्युला लिहून घ्या नोट मध्ये. फेज डिफरन्स इक्वल टू फेज डिफरन्स इक्वल टू 2 पाय बाय लॅम्डा 2 पाय बाय लॅम्डा इंटू 2 पाय बाय लॅम्डा इंटू पार्ट डिफरन्स इंटू पाथ डिफरन्स 2 पाय बाय लॅम्डा इंटू पाथ डिफरन्स. लिहिला. हे रिलेशन लक्षात असू दे तुमच्या. तुम्हाला जर कोणी विचारलं फेज डिफरन्स किती आहे तुमच्याकडे फॉर्म्युला आहे 2 पाय बाय लॅम्डा इंटू पाथ डिफरन्स. ओके
याचा यूज करून तुम्हाला फर्दर कॅल्क्युलेशन करायचं. आता आपण काय बघितलं होतं की इंटेन्सिटी पॅटर्न. ह्या इंटेन्सिटी पॅटर्नचा प्रकार काय काय झालेला आहे तो. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये कसं बघितलं होतं आपण, आपल्याला असे फ्रिंजेस मिळत होते, इक्वी डिस्टन्स असेल, इक्वी समथिंग. इथे तुमचा समजा डार्क असेल, इथे डार्क असेल, इकडे डार्क असेल. आता काय झालेलं असं तुमचं की आपण इथं काय केलेलं आहे, अँप्लिट्यूड आपण E0 E0 आहे असं आपण सांगितलं होतं दोन्हीकडचे, आणि त्या दोन्हीकडच्या E0 सेम आहे. ओके. आणि आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की इंटेन्सिटी इक्वल इज अ प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. आता कशाची अँप्लिट्यूड की ह्या दोन वेव्स, या दोन्ही वेव्स ना इंटरफेअर झाल्या पाहिजे, म्हणजे दोन्ही एकमेकांवर ओव्हरलॅप झाल्या पाहिजे. आणि त्या ओव्हरलॅप झाल्यानंतर जी वेव्ह येते त्या वेव्हची रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायची. मग आता इथे काय होणार तुमचं की तुमची एकतर रिझल्टंट वेव्ह कशी असणार आहे, E0 प्लस E0 अशी एक असेल, आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तुमची E0 मायनस E0 असणार. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी तुमची अँप्लिट्यूड E0 प्लस E0 असणार आहे, आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी E0 मायनस E0. मग आता पहिले अँप्लिट्यूड किती होणार, 2E0, आणि दुसरी 0. म्हणजे तुमची जी रिझल्टंट वेव्ह येते आहे त्याची मॅक्सिमम अँप्लिट्यूड 2E0 आहे आणि मिनिमम 0 आहे. हे लक्षात आलं काय, लक्षात आलं की नाही की तुमची हे जे अँप्लिट्यूड आहे त्या अँप्लिट्यूडच्या सुपरपोजिशन मुळे आपल्याला या दोन वेव्ह मिळणार, आणि दोघांचे अँप्लिट्यूड कसे आहेत, एक तर त्याची कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल तर 2E0 असणार आहे, आणि दुसरी 0 असणार आहे. मग आता जर 2E0 एवढी जर अँप्लिट्यूड असेल तर इंटेन्सिटी किती असणार आहे त्याची, इंटेन्सिटी त्या केसला किती असणार आहे, प्रोपोर्शनल टू याचा स्क्वेअर, 2E0 चा स्क्वेअर, दॅट्स अ 4E0 स्क्वेअर. आणि इकडे सेकंड याला प्रोपोर्शनल टू 0, म्हणजे इन शॉर्ट डार्क असणार आहे तुमची. आता ही तुमची मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे 4E0 स्क्वेअर. मग आता नक्की काय होत असतं इथं, तर तुम्ही जर या ब्राईट रिंगच्या बरोबर सेंटरला आला इथं तर तुमची इंटेन्सिटी किती असते, 4E0 स्क्वेअर. आणि जसं तुम्ही या सेंटर पासून लांब जायला जाणार, या सेंटर पासून ना जसं लांब जायला लागेल ना तसे इथे इंटेन्सिटी कमी व्हायला लागते. सेंटरला बरोबर तुमची 4E0 स्क्वेअर मिळते इंटेन्सिटी, त्या ठिकाणी ब्राईटेस्ट पॉइंट असतो, आणि नंतर हळूहळू त्याची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते, आणि नंतर इथे येऊन परत 0 व्हायला लागते पुढे. माझं तुमचं व्हेरिएशन असतं, तुमची इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूट झालेली असते कशाच्या अराउंड, या लेंथच्या अराउंड. मग हे 4E0 स्क्वेअर तुमचा बरोबर सेंटरला असते इंटेन्सिटी, आणि नंतर याची कमी होत जाते, आणि त्याच्या पुढे मग परत ब्राईट डार्क फ्रिंज तुमची स्टार्ट होते. हा पॉइंट लक्षात आला. काय असतं, तुमची इंटेन्सिटी जो इंटरफेरन्स जो पॅटर्न आहे त्या इंटरफेरन्स पॅटर्नच्या ब्राईट रिंगच्या मिडल मध्ये, या मिड रिजन मध्ये मॅक्सिमम इंटेन्सिटी 4E0 स्क्वेअर असते, आणि त्याच्या पुढे ती डिक्रीज व्हायला लागते, आणि नंतर परत डार्क फ्रिंजेस स्टार्ट होतात त्याच्या, आणि या ठिकाणी पूर्ण इंटेन्सिटी 0 मिळते. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ना हे झाले इन जनरल साठी, आपण म्हटलं ठीक आहे E0 एवढी असेल अँप्लिट्यूड समथिंग. आता इथं सांगताना ना त्यांनी फक्त एक छोटीशी वेव्ह कन्सिडर केली, अजून वेव्हचा पार्ट या दोघांमधला फेज डिफरन्स वगैरे असा प्रकार अजून त्यांनी कन्सिडर केलेला नाहीये. मग आता आपण काय करूया की या वेव्हला ना एक टोटल एक्सप्रेस करून घेऊया. मग आता हे एक्सप्रेस करताना कसं करतात सांगा. आता तुम्ही ना
इलेक्ट्रिक किंवा ज्या अशा प्रकारच्या वेव्हज असतात ना त्या कशा लिहू शकता E इक्वल टू E नॉट इंटू साइन ओमेगा टी असं लिहू शकता। तुमची वेव्ह जी आहे ना मी आता तुमचं जे म्हटलं E नॉट ज्याची अँप्लिट्यूड आहे ती तुम्ही अशी मॅथमॅटिकल लिहू शकता। आता या केस मध्ये काय काय आहे E नॉट ना ही तुमची अँप्लिट्यूड आहे। E नॉट काय तुमची अँप्लिट्यूड आहे आणि हा जो पार्ट आहे ह्याच्यामुळे तुम्हाला व्हेरिएशन मिळत असतं। व्हेरिएशन म्हणजे काय म्हणतो मी असं हा जो प्रकार मिळतोय ना आपल्याला वेव्ह डिस्ट्रीब्यूट करताना किंवा वेव्ह सांगताना सो हा पार्ट कशामुळे येतो याच्यामुळे साइन ऑफ ओमेगा ह्याच्या आधी आपण ह्याचं रिप्रेझेंटेशन असं बघितलं। त्याच्यासाठी E नॉट ही अँप्लिट्यूड झाली तर साइन ओमेगा टी जी आहे ती तुमच्या वेव्हचं कॅरेक्टरिस्टिक्स देतं म्हणजे तुमची वेव्ह कशी होणार त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे फेज डिफरन्स किती आहे हे सांगू शकतो। आता मी जी मागाशी दाखवलं होतं की 2E नॉट स्क्वेअर समथिंग 2E नॉट ते कधी असतं की ज्या वेळी ना तुमची दुसरी वेव्ह पण E नॉट इंटू साइन ऑफ ओमेगा टी एवढी असेल तर जर दोन्ही वेव्ह ना तुमच्या E1 आणि E2 या दोन्ही वेव्ह तुमच्या E नॉट साइन ओमेगा टी आणि E नॉट साइन ओमेगा टी असेल तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो की आपली इंटेन्सिटी समथिंग अशी आहे 4E नॉट स्क्वेअर आहे आणि पुढे बाकीचा प्रकार आहे हे असं आपण म्हणू शकतो। समजा जर इथे आपल्या दुसऱ्या वेव्ह मध्ये काहीतरी फेज डिफरन्स असला तर काहीतरी फेज डिफरन्स आहे असं म्हणू शकतो। समजा त्याच्यामध्ये काहीतरी फेज डिफरन्स आहे दोन्ही वेव्हज मध्ये मग आपल्याला काय करायचं आहे की या दोघांना सुपर इम्पोज करायचं आहे आणि या सुपर इम्पोज केल्यानंतर जो पॅटर्न आहे त्याची अँप्लिट्यूड कशी वेरी होते हे आपल्याला बघायचं आहे। आता आपण बघितलं ठीक आहे की आपला फाय 0 होता त्याच्यामुळे आपण 4E नॉट स्क्वेअर मिळत होता आणि ते काहीतरी इंटेन्सिटी मिळत होते। समजा या दोघांमध्ये काहीतरी फेज डिफरन्स आलाय फाय मध्ये आणि आपल्याला आता काय करायचं आहे की ह्याची इंटेन्सिटी काढायची मग त्यासाठी पहिल्यांदा काय करायला लागेल की या दोघांचं सुपर इम्पोजिशन घ्यावं लागेल। मग आता हे कसं घेणार E इक्वल टू E1 प्लस E2 ओके। मग आता काय करूया की दोन्ही लिहून ठेवूया E नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस E नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय E नॉट साइन ओमेगा टी प्लस E नॉट साइन ओमेगा टी प्लस फाय ओके। मग आपल्याला काय करूया E नॉट पहिल्यांदा कॉमन घेऊन ठेवूया बाहेर मग आता काय होणार तुमचं E नॉट इंटू साइन ओमेगा टी प्लस साइन ओमेगा टी प्लस फाय ओके साइन ओमेगा टी प्लस फाय। आता आपल्याला काय करायचं आहे की हे इक्वेशन सोडवायचं मग साइन ए प्लस साइन बी हा एक फॉर्म्युला आहे। काय तुमचा फॉर्म्युला इथं पार्ट आहेत का ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला पार्ट आहेत का नाही हो सर आमच्या कुठल्याही पुस्तकात त्यांचा संबंध येत नाही असं काही म्हणू नका हा आता सर मार्टीला ट्रिग्नोमेट्रीचा आणि आमचा काही संबंध नाही हा काय नाही तर तुमचं साइन ए प्लस साइन बी इज इक्वल टू साइन ए प्लस बी 2 इंटू साइन ए प्लस बी डिवाइडेड बाय 2 इंटू फॉर्म्युला साइन ए प्लस साइन बी इक्वल टू 2 इंटू साइन ए प्लस बी डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ ए माइनस बी डिवाइडेड बाय 2 हा तुमचा फॉर्म्युला आहे। काय सांगतं साइन ए प्लस साइन बी इक्वल टू 2 इंटू साइन ऑफ ए प्लस बी डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ ए माइनस बी डिवाइडेड बाय 2
मग आपल्याला इथे सोडवायचं. मग आपल्या इथे ए काय आहे ओमेगा बी प्लस फाय घालायचं. सो पहिल्यांदा काय करूया आपण इथपर्यंत लिहून घेऊया, मग याच्या पुढचा फॉर्म्युला स्टार्ट करूया. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन as we know intensity is a directly proportional to amplitude square. Directly proportional to amplitude square. Amplitude चा square. Then consider two waves from source S1 and S2 in E1 equal to this one, E2 is equal to this one. E1 equal to this one, E2 equal to this one. Therefore, resultant wave is equal to E1 plus E2. Equal to E1 plus E2. मग हे फॉर्म्युला, हे दोन स्टेप्स इथं ना. We know हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. sin A plus sin B equal to 2 into sin of A plus B divided by 2 into cos of A minus B divided by 2. लिहिला हा फॉर्म्युला. मग नेक्स्ट स्टेप अशी आहे. आता काय करूया आपण इथे टाकून काढूया की रिझल्टंट किती येते काय त्या ठिकाणी. मग पहिला 2 आहे तसा राहू. नंतर साइन ए ची व्हॅल्यू किती होती ओमेगा टी प्लस बी ची व्हॅल्यू ओमेगा टी प्लस 5 and divided by 2 into cos of A minus B घ्यायचं. cos किती आहे A किती आहे ओमेगा टी नंतर मायनस ओमेगा टी आणि हे मायनस 5 डिवाइडेड बाय 2. ओके. आता यानंतर 2 into sin of ओमेगा टी प्लस ओमेगा टी किती होणार 2 ओमेगा टी प्लस हा 5 तुमचा आहे डिवाइडेड बाय 2. काय होणार इथं ओमेगा टी प्लस ओमेगा टी किती होणार 2 ओमेगा टी प्लस 5 आणि हा डिवाइडेड बाय 2. नंतर हा कॉस मध्ये आतमध्ये काय ओमेगा टी मायनस ओमेगा टी दोन्ही कॅन्सल आउट आणि उरणार मायनस 5/2. ठीक आहे -5/2. ओके. आता कॉस मध्ये कसं आहे जरी तुमचा अँगल कॉस मध्ये जर अँगल तुम्ही पॉझिटिव्ह टाका किंवा निगेटिव्ह टाका तुम्हाला रिझल्टंट येणारा आउटपुट पॉझिटिव्हच असतं. त्यामुळे कॉस ऑफ -5/2 नथिंग बट इक्वल टू म्हणजे कसं होणार 2 into sin into आता हे 2 याला देऊया आणि हे 2 याला देऊन देऊया. मग आता कसं होणार आहे
हे 2 याला दिलं तर हे 2 कॅन्सल आउट होईल. काय लक्षात येतंय? नाही बहुतेक. साइन 2 ओमेगा टी डिवाइडेड बाय 2 आपण काय करूया, हा डिनोमिनेटर प्रत्येकाला देऊन टाकूया, प्लस पाय बाय 2 2 into omega t divided by 2 into plus phi divided by 2. आता हा प्रकार cos of minus phi by 2 म्हणजे nothing but cos of phi by 2. cos of phi by 2 तुमची cos of minus phi by 2 equal to cos of phi by 2 आणि हा पार्ट तुम्ही करा. आता जस्ट या इक्वेशनला सिम्प्लिफाईड केलं की तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. आता आपला इथं E नॉट कॉमन आहे. आमच्या गोष्टी कुठं कुठं जातात हे बघा. E नॉट घेतलेला आहे. आता हे फक्त आता इथं वापरायचं आहे की रिझल्टंट अँप्लिट्यूड मध्ये तुम्हाला काय फरक होतो, कसा होतो, कुठपर्यंत जातो. फॉर दॅट व्हॉट वी आर गोइंग टू डू की E नॉट घेऊन ठेवूया, 2 च्या शेजारी लिहून ठेवूया आपण. कसं होणार मग रिझल्टंट 2 E नॉट ओके. आता ही जी फायची टर्म आहे त्या E नॉट सोबत घेऊया आपण. cos phi by 2 E नॉट into cos phi by 2 into ही टर्म. हे काय होणार, साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय बाय 2. का? कारण की हा 2 कॅन्सल आउट होते. ही टर्म मिळते तुम्हाला साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय बाय 2. ओके, हे आलं. आता आपण याच्यात एक वेव बघितली होती इनिशियली, जी E2 मध्ये लिहिली होती. काय लिहिली होती? E नॉट इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय असं थोडं लिहिलं होतं ना सुरुवातीला. मग आता हे काय झालंय बघा की तुम्हाला हा साइनचा पार्ट आहे तसा मिळाला, फक्त हे जे आहे ना, हे आता हे जे सगळं मिळाले याला म्हणतात अँप्लिट्यूड. आता या केसमध्ये काय झाले की तुमचा व्हेरिएशनल पार्ट असा आला, तुम्हाला याच्यामुळे व्हेरिएशन मिळतं. तर ही जी टर्म दिसते 2 E नॉट इंटू कॉस फाय बाय 2 ही तुमची वेव्हची अँप्लिट्यूड झाली. या आपण दोघांशी कंपेअर करून कळालं असं की आपल्याला हा पार्ट जो आहे तो आपल्याला व्हेरिएशन देतो, समथिंग आपल्याला ग्राफ मिळतो. आणि ही जी आहे 2 E नॉट इंटू कॉस ऑफ फाय बाय 2 हे काय तुमचं अँप्लिट्यूड आहे, रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड आहे. आता अशाच प्रकारच्या मेथड तुम्ही ऍक्च्युली याच्या आधी पण वापरलेल्या आहेत. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये ना तुम्ही पण असं सुपर इम्पोज करून ना एक असा पार्ट काढायचा आणि दुसरा एक अँप्लिट्यूडचा पार्ट काढायचा. मग या केस मध्ये तुमचा अँप्लिट्यूड हा झाला 2 E नॉट इंटू कॉस ऑफ फाय बाय 2 आणि साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय बाय 2 हा तुमचा व्हेरिएशन म्हणून येणार, किंवा जे व्हेरिएशन दाखवतं आपल्याला इंटेन्सिटी मध्ये ते कशामुळे, या याच्यामुळे. पार्ट लक्षात आला. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं की फायनली जे आपलं सुपर इम्पोज केलं तर आपल्याला अँप्लिट्यूड किती मिळते या वेव्हची, आणि त्याच्यावर आपण सांगायचं की इंटेन्सिटी कशावर डिपेंडंट आहे. जर फेज डिफरन्स फाय असेल तर. सो कुठपर्यंत दिला होता तुम्ही, इथपर्यंत दिला होता ना, पुढचं पॉईंट घेऊन आणि इथपर्यंत. बाहेर E नॉट कॉमन लिहा, ब्रॅकेट मध्ये बाहेर E नॉट कॉमन लिहा. The amplitude of wave, the amplitude of a wave, the amplitude of a wave is a 2 E naught cos of phi by 2. 2 E naught into cos of phi by 2. Into E naught into cos of phi by 2. Therefore, intensity
intensity is directly proportional to 4 E naught square into cos square phi by 2 amplitude चा square 4 E naught square into cos square phi by 2. क्लियर? नेक्स्ट पॉइंट है कंडीशंस फॉर well defined interference pattern. पहिलं क्या? The sources should be, first point, the sources should be coherent. The sources should be coherent. सांगतो नक्की काय प्रकार आहे हा. काय म्हणतो तुम्ही? इंटेन्सिटी, तुम्हाला ह्या कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशन्स फॉलो करणं मस्ट आहे जर तुम्हाला डिस्टिंग्विश असा इंटरफेरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर. मग त्यासाठी पहिलं काय आहे? द सोर्सेस should be coherent. कोहेरंट याचा अर्थ की तुमच्या दोन्ही सोर्सेसची जी वेव्हलेंथ आहे, फ्रिक्वेन्सी आहे आणि त्याचा फेज हा सेम असला पाहिजे. तुमचे दोन सोर्स वापरला आहात त्या इंटरफेरन्स साठी, त्या दोन्ही सोर्सेसची वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी किंवा फेज हे सगळं कॉन्स्टंट पाहिजे किंवा सेम पाहिजे. आणि जर समजा ही जर वेव्हलेंथ किंवा जर तुमची फ्रिक्वेन्सी सेम नसेल ना, तर काय प्रकार होतो की तुमची ही जर वेव्ह असेल, समजा ही एक वेव्ह आहे आणि दुसरी कुठली तर तुमची अशी वेगळीच आहे. आता इथं काय होतं, तुमचा हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे ज्या ठिकाणी तुमची वेव्ह सुपर इम्पोज होते, तिथं झाले, इथे झाले, परत तिकडे झाले, परत इथे झाले. आता हे कसं झालं की दोघांच्या वेव्हलेंथ वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळे कसं झालं की ह्या जशा ट्रॅव्हल होतील ना तसे हे सुपरपोजिशनचे पॉइंट देखील चेंज होत जातात. हे तुमचे ना सुपरपोजिशनचे म्हणजे ज्या ठिकाणी तुमची ओव्हरलॅप होत आहेत ना वेव्ह, ते पॉइंट देखील चेंज होत जातात जर त्याची फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथ वेगवेगळे असतील तर. मग अशामुळे काय होतं की आपल्याला ना स्टेडी, डार्क आणि ब्राईट असा पॅटर्न मिळत नाही. तसं कंटिन्युअस विथ रिस्पेक्ट टू टाइम ना, तुमचा जसं टाइम चेंज होतोय तसं तुमचा तो पॅटर्न बदलत जातो. अचानक डार्क ब्राईट येईल किंवा अचानक अजून काहीतरी इंटेन्सिटी वेगळी येईल किंवा अचानक काही ठिकाणी एकदमच ब्राईट किंवा एकदमच डार्क पॉइंट येईल. ते का होतं की तुमच्या ह्या दोघांची जी वेव्हलेंथ और फ्रिक्वेन्सी और फेज हे तुमचे सेम नसतात. तेव्हा काय होतं की तुम्हाला इंटरफेरन्स पॅटर्न स्टेडी मिळत नाही. तो विथ रिस्पेक्ट टू टाइम, जसा टाइम हा चेंज होतो तसं तुमचं इंटरफेरन्स पॅटर्न देखील चेंज व्हायला लागतं. मग हे चेंजिंग झालं की आपल्याला ऑब्झर्व करणं पॉसिबलच नाही. तुमच्या जर दर कायम इंटरफेरन्स पॅटर्न जे चेंज होत असेल ना, आपल्याला ऑब्झर्व करणं पॉसिबल नाही. म्हणजे जरी आपल्याकडे म्हणजे आता कसं होतं की डे टू डे लाईफ मध्ये ना, जरी आपण कोहेरंट सोर्सेस घेतले म्हणजे दोन सोर्सेस घेतले, ते कोहेरंट असतीलच असं सांगू शकत नाही. मग अशा दोन सोर्सेस, ह्या आपण ट्यूबलाइट्स घेतल्या, या दोघां ट्यूबलाइटचा आपण जर इंटरफेरन्स पॅटर्न घ्यायला गेलो ना तर आपल्याला तो मिळतच नाही. आपण जर आता जरी बघितलं ह्याच्यामधून मायक्रोस्कोप मधून या दोघांमधला इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो का, तर नाही मिळत. तर आपल्याला फक्त एक काहीतरी अचानक चेंज होणारा एखादा दुसरा पॅटर्न मिळतो आणि तो कंटिन्युअसली चेंज होत राहतो. आणि तशा प्रकारच्या ना आपल्याला ऑब्झर्वेबल नाहीये किंवा आपण ऑब्झर्व करू शकत नाही. त्यामुळे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ना कधी आपल्याला कोहेरंट सोर्सेस अवेलेबल नसतात.
आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ना कोहेरंट सोर्सेस अवेलेबल नसतात. मग आपण काय करतो की एकाच सोर्स आहे ना दोन वेगवेगळे कोहेरंट सोर्सेस करतो. म्हणजे आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं होतं की आपण ना एक सोर्स घेतला होता आणि त्या सोर्सच्या भोवती ना दोन स्लिट्स ठेवल्या होत्या आणि ह्या स्लिट्स मधून एकाच लाईट सोर्स मध्ये आपण लाईट पास करत होतो आणि त्यातून आपल्याला कोहेरंट सोर्स म्हणून ऍक्ट करत होतो. कशाना? या स्लिट होल्सला. हे जे स्लिट्स आहेत ना त्या स्लिट्सला आपण ऍज अ कोहेरंट सोर्स म्हणून घेत होतो. का? कारण या दोघांचा फेज सेम आहे, वेव्हलेंथ सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे. ज्याच्यामुळे आपल्याला नंतरचा जो स्टेडी पॅटर्न होता डार्क ब्राईट तो मिळाला. हे लक्षात आलं? तुमची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. नंतर प्रकार येतोय दुसरा, सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. So write down for a sentence. The sources must be monochromatic. The sources must be monochromatic. The sources must be monochromatic. ही दुसरी कंडिशन आहे. मोनोक्रोमॅटिक याचा अर्थ त्याच्याकडे एकच वेव्हलेंथ असेल. म्हणजे एक तर कम्प्लीट येलो किंवा कम्प्लीट रेड किंवा कम्प्लीट अजून कुठला तरी कलर. परत व्हाईट रेड असा काही प्रकार असतो. म्हणजे अशी जी आता जी व्हाईट लाईट आहे असा सोर्स असून चालत नाही. असा जर सोर्स असला आणि जर दोन्ही इंटरफेरन्स झाले ना तर काय होतं, तुम्हाला रेनबो पॅटर्न मिळतो. आणि ह्या रेनबो पॅटर्न एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले असतात कम्प्लीट. तुमचे प्रत्येक जी वेव्हलेंथ आहे, प्रत्येक लाईटची जी कलरची वेव्हलेंथ आहे ते एकमेकांवर ओव्हरलॅप होते आणि आपल्याला एक ओव्हरलॅप असं स्ट्रक्चर मिळतं फ्रिंजेसचं आणि ते ऑब्झर्वेबल नाही आहे. सो द कंडिशन इज द सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. नंतर तिसरी कंडिशन, द एम्प्लिट्यूड ऑफ सोर्सेस मस्ट बी सेम. तिसरी कंडिशन घ्या. The amplitude of a waves must be equal. आता हे काम सांग. सुरुवातीला इक्वल असल्यावर काय होतं आणि अनइक्वल असल्यावर काय होतं सांग. काय करूया आपण की दोन वेव्स घेऊया. समजा दोन वेव्स घेतल्या आणि त्या अशा काढल्या. समजा दुसरी पण वेव्ह घेतली, त्याची पण जवळपास अँप्लिट्यूड आपण सेम ठेवली. समजा याची 2 सेंटीमीटर आहे, याची पण 2 सेंटीमीटर आहे. आता ह्या दोन वेव्स आता कशा आहेत, इन फेज आहेत. त्यामुळे ह्या डायरेक्टली ऍड होऊन तुम्हाला रिझल्टंट वेव्ह काय मिळते की ह्या दोघांच्या ऍडिशन होऊन तुम्हाला एक रिझल्टंट मोठा अँप्लिट्यूड मिळतो आणि ज्याची लेंथ 4 सेंटीमीटर असते. अँप्लिट्यूड इक्वल असेल की तसं तुम्हाला रिझल्टंट एक मॅक्स वेव्ह मिळते, त्याची अँप्लिट्यूड 4 असते. आणि हे जर आउट ऑफ फेज असते दोन्ही, समजा हे दोन्ही आउट ऑफ फेज असतील म्हणजे या दोघांमधला फेज डिफरन्स पाय एवढा असेल, तर त्या केसमध्ये काय होणार तुमचं की तुमची ही अशी वेव्ह आहे. दोघांचा अँप्लिट्यूड 2 आहे. दोघांचा अँप्लिट्यूड 2 आहे. मग अशा ठिकाणी रिझल्टंट अँप्लिट्यूड 2 - 2 0 होतं. आता रिझल्टंट अँप्लिट्यूड याच्या कंप्लीट 0 येणार आहे. बरोबर, ही टोटल 0 येणार. असं काय झालं की दोघांचे अँप्लिट्यूड इक्वल आहेत म्हणून. जर आपण एकाची अँप्लिट्यूड ना चेंज केली समजा, तर काय होईल, आपण समजा याची 1 सेंटीमीटर एवढी ठेवली. समजा
1 सेंटीमीटर एवढी. तर इथे आपल्याला वेव्ह कम्प्लीट 0 मिळत नाही, तर काय मिळते की छोटीशी वेव्ह मिळते काहीतरी, ज्याचा अँप्लिट्यूड आता या केसमध्ये 1 आहे, या केसमध्ये 1 आहे. आणि जर ऍड केली तर दोघांचा जर समजा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झाला तर आपल्याला मिळणार आहे वेव्ह जी ज्याची अँप्लिट्यूड 3 आहे, 2 + 1. जर आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स घेतला तर अँप्लिट्यूड 3 मिळणार आणि डिस्ट्रक्टिव्ह घेतला तर 1 मिळणार. आता काय झालं की तुमची आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झाला ठीक आहे, पण काय झालंय इथे काहीतरी अँप्लिट्यूड आलायच ना, अँप्लिट्यूड आला याचा इंटेन्सिटी येणार. याच्या आधी आपण म्हटलं इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. मग आता इथे अँप्लिट्यूड आला याचा अर्थ इंटेन्सिटी येणार काहीतरी त्या ठिकाणी. मग आपलं काय होतं की एक असा पॅटर्न मिळतो की एक पॅटर्न असा ब्राईट आहे, एक त्याच्यापेक्षा लहान ब्राईट म्हणजे त्याच्यापेक्षा कमी ब्राईटर आहे, परत त्याच्यापेक्षा जास्त ब्राईटर आहे. म्हणजे आपल्याला डिस्टिंक्टिव्ह ना असा डार्क डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट असा मिळत नाही. ते ब्राईटर एक लेस ब्राईट ब्राईटर लेस ब्राईटर असा पॅटर्न मिळाला. मग त्यामुळे काय होतं की आपलं ह्याला आपण इंटरफेरन्स पॅटर्न ऍक्च्युअली म्हणू शकत नाही जास्त, कारण आपण म्हणू शकत नाही की इथं डार्क कुठला ब्राईट कुठला डार्क कुठला ब्राईट कुठला, हे डिस्टिंक्ट होत नाही आपल्याला. मग त्यामुळे आपल्याला कंपल्सरी काय करावं लागतं की अँप्लिट्यूड सेम असावी लागते. तुमच्या ज्या वेव्हज येणार आहेत सोर्स मधून त्या सोर्सच्या अँप्लिट्यूड आहे ते कंपल्सरी इक्वल होतं, तरच तुम्हाला डिस्टिंक्टिव्ह असा इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो. याच्यामध्ये ब्राईट डार्क असा पॅटर्न अवेलेबल आहे. पॉइंट लक्षात आला काय तो नंतर येईल. The slits should be the slits should be narrow. The slits should be narrow. म्हणजे काय सांगतो. आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघताना काय बघितलं होतं की आपली स्लिट ना अत्यंत छोटी आहे, खूप लहान आहे. आता हे नक्की काय होतं स्लिट मध्ये की ज्यावेळी ना तुमची इथं लाईट येते, ही लाईट करते, इथं लाईट आल्यानंतर हा जो स्लिट दिसते ना हा तुमचा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट करायला. काय पॉइंट सोर्स म्हणून तुमचा हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे, पण कशा फॉर्मॅट मध्ये पॉइंट सोर्स मध्ये आहे. मग पॉइंट सोर्स मध्ये कसं होणार की अशा ह्या वेव्हफ्रंट्स तुमच्या इमिट होणार, बरोबर. अशा तुमच्या स्फेरिकल वेव्हफ्रंट्स इमिट होणार, करेक्ट. जर तुमचा पॉइंट असेल तर असं हे वेव्हफ्रंट्स इमिट होणार. जर आपली स्लिट ना समजा मोठी झाली तर काय होतं की हा एक पॉइंट हा एक पॉइंट हा एक पॉइंट इथला एक इथला एक इथला एक इथला एक, म्हणजे ही लाईट तुमची टोटल या स्लिटवर आदळते. आणि आपण हायजेन्स प्रिन्सिपल नुसार म्हटलंय की इथं ना आता प्रत्येक पॉइंटला तुमचा ऍज अ सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट व्हायला सुरुवात होणार. आणि प्लस काय झालंय एकाच सोर्स मधून आलंय तुमची, त्या दोघांची वेव्हलेंथ पण सेम असणार आहे, कलर पण सेम असणार आहे. मग या केस मध्ये काय होतं की हा पॉइंट सोर्स ना तुमचा अशा वेव्ह इमिट करायला लागतो. सिमिलरली बाकीचे पॉइंट देखील तुमचे वेव्ह इमिट करायला लागतात. मग आता काय होतं इथं की तुमचे व्हेरियस क्रस्ट अँड ट्रफ ना सोर्स मध्येच एकमेकांच्या वरती ओव्हरलॅप झाले. म्हणजे तुमचा इथं जर सोर्स असतील तर तुमचे सोर्स मध्ये जे वेव्हफ्रंट आलेले आहेत ते इनिशियली तुमचे इथेच ओव्हरलॅप व्हायला सुरुवात झाली. तुमचे क्रेस्ट ट्रफ इथंच ओव्हरलॅप व्हायला सुरुवात झाली सोर्स मध्ये. आता या सोर्सच्या पोझिशनला जर तुमचं हे जे आहे एकमेकांवर ओव्हरलॅप व्हायला लागले तर तुमचा इथंच इंटरफेरन्स पॅटर्न तयार व्हायला लागतो. जे पुढे जाऊन व्हायचं होतं ना ते ऍक्च्युअली सोर्स मध्येच व्हायला लागतं. आणि सोर्स मध्ये व्हायला लागलं की याचा अर्थ पुढचा इंटरफेरन्स पॅटर्न कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतो किंवा त्याला कम्प्लिटली अफेक्ट व्हायला सुरुवात होते. मग आपलं डिस्टिंक्टिव्ह पॅटर्न मिळण्यापेक्षा ना
असं काय म्हणतो त्याला, डिस्टिंक्टिव्ह मिळण्यापेक्षा आपला थोडासा ब्लर असा इंटरफरन्स पॅटर्न मिळाला. जशी जेवढी नॅरो तुम्ही स्लिट काढाल ना तेवढा तुमचा क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न यायला लागेल. तुमची स्लिट जेवढी नॅरो असेल तेवढी त्याची तुमची क्लिअरिटी वाढणार तुमच्या इंटरफरन्स पॅटर्नची. पॉइंट लक्षात आला की मी नॅरोवर का म्हणतोय स्लिट, की जेवढी नॅरो असेल ना स्लिट तुमची तेवढी त्याची क्लिअरिटी वाढणार आहे. नंतरचा पॉइंट आहे तुमचा राईट डाऊन. The distance between slits, the distance between slits must be smaller in comparison to distance between slit and screen. Distance between slit and screen. आता हे का सांग. मगाशी आपण फ्रिंज विड्थचा एक फॉर्म्युला काढला होता. काय सांगितलं होतं, फ्रिंज विड्थ इज इक्वल टू लॅम्डा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. आता हा कॅपिटल डी काय, डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड स्लिट्स, आणि हे डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट्स. आता जर हा डी स्मॉलर असेल इन कंपॅरिझन टू कॅपिटल डी तर या रेशिओची व्हॅल्यू वाढते. लॅम्डा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. हा डी जेवढा जास्त असेल ना तेवढी ह्याची व्हॅल्यू जास्त असणार, आणि ह्याची व्हॅल्यू जास्त आली की याचा अर्थ काय होतं, तुमची ब्राईट आणि डार्क जे फ्रिंजेस मिळतात ना तुमच्या त्यांची लेंथ वाढलेली असेल, आणि जेवढी लेंथ वाढणार आहे ना तेवढे तुम्हाला ते डिस्टिंक्टिव्ह ऑब्झर्व करता येते. तुमच्या ह्या ज्या वेव्हज आहेत त्या तुम्हाला पण डिस्टिंक्टिव्ह अशा ऑब्झर्व करता येतात. म्हणून आपण असं म्हणतो की डिस्टन्स बिटवीन अ स्लिट्स शुड बी नॅरोअर और शुड बी स्मॉलर दॅन द डिस्टन्स बिटवीन स्लिट्स अँड स्क्रीन. का तर आपल्या फ्रिंज विड्थची विड्थ वाढावी आणि क्लिअरली ऑब्झर्वेबल असावेत म्हणून. सो आणि लास्ट आहे द सोर्सेस or waves, the sources or waves should be in same state of polarization. आता पोलरायझेशनचा आपला सिलेबस मधला पार्ट काढलेला आहे. फक्त एक शॉर्ट एक्झाम्पल सांगतो की पोलरायझेशन म्हणजे नक्की काय सांगतो आपण, की ना तुमच्या वेव्स, आपण मगाशी कसं म्हटलं होतं की तुमची वेव्ह जात असताना कशी जात असते, अशी. असं काहीतरी जात असतं असं म्हणतो ना आपण. हे असे जात असतात किंवा हे जे असं ऑसिलेट होतंय ना, आता हे जे ऑसिलेशन आहे या ऑसिलेशनना एखाद्या प्लेन मध्ये कन्फाईन केलं, म्हणजे आपण फक्त असं सांगितलं की या फळ्यामध्येच तुम्हाला असं व्हायचं आहे. हे जे आपण कंडिशन टाकतो त्याला म्हणतात पोलरायझेशन. आता इन शॉर्ट जर सिंपल एक्झाम्पल मध्ये म्हटलं तर कसं आहे, मी असा उभा आहे बरोबर, आणि हा दरवाजा पण उभा आहे. मी असं कन्स्ट्रक्ट केलं की तू असं जा, आणि मागे समजा माझी लाईन अशी काहीतरी, काही ना असं उभं केले, काही ना असं आडवं उभं केले,
काही ना पूर्ण असं उभं केलेलं आहे. आता अशा केसमध्ये काय होणार की तुमचे जे असे उभे आहेत दरवाजाच्या बरोबर असे पॅरलल आहेत ते आत जाते आणि उरलेले सगळे अडकणार. आता हे जे आपण कन्स्ट्रेंट टाकतोय ना आता की असा मी जो आहे तो असाच गेला पाहिजे याच्यातून, हे लाईटच्या बाबतीत पण आपण अशी कंडिशन टाकू शकतो. आणि अशा कंडिशन टाकल्या की त्याला आपण म्हणतो पोलरायझेशन. मग त्याचं म्हणणं असं आहे की दोन्ही वेव्हज ना या दरवाज्यातून जाणारे असावे, एक उभा आणि एक आडवं असं नको आम्हाला, दोन्ही एकाच प्लेन मध्ये जाणारे असावे. ओके, त्याला म्हणतात पोलरायझेशन. आणि या पोलर दोघांचं पण सेम पाहिजे. ओके, सो काय करूया आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पुढचे पार्ट स्टार्ट करूया. मग आज आपण काय काय बघितलं की तुम्ही ना आता फ्रिंज विड्थ काढण्याची डेफिनेशन बघितली होती. मग फ्रिंज विड्थ मध्ये काढताना आपण काय केलं की पार्ट डिफरन्स इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा और 1/2 मल्टिपल ऑफ द लॅम्डा हे घेतले होते. कशासाठी? डार्क आणि ब्राईट कंडिशन, ब्राईट आणि डार्क फ्रिंजेसच्या कंडिशनसाठी. मग त्यावरून तुम्ही वायन काढला आणि वायनच्या दोघांमधला डिफरन्स घेऊन तुम्ही काय काढला होता फायनली फ्रिंज विड्थ काढली होती. आणि ते फ्रिंज विड्थ लॅम्डा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी आहे. मग आता लॅम्डा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी ही तुमची काय झाली फ्रिंज विड्थ. आता तुम्हाला क्वेश्चन्स काय असतात की तुम्हाला एकतर ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द फ्रिंज विड्थ म्हणू शकतात किंवा सेकंड असं म्हणू शकतात की फॉर डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस साठी फ्रिंज विड्थ सेम असते. हे डायरेक्टली आपण प्रूव्ह करायचं असतं. सो तुम्हाला सुरुवातीपासून अनालिटिकल ट्रीटमेंट ती घ्यावी लागेल आणि ते फुर्दर सोडवायचं. ओके, मग आता त्यानंतर बघितलं आपलं इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन की तुमची वेव्ह आहे किंवा तुमचा जो इंटरफेरन्स पॅटर्न आला आहे त्यामध्ये तुमची इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूट कशी होते, त्याचा फॉर्म्युला काय आहे. नंतर आपण काय बघितलं द कंडिशन्स टू ऑब्टेन द स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. मग पहिली कुठली आहे तुमची द सोर्सेस शुड बी कोहेरंट. सेकंड द सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. थर्ड द सोर्सेस or the waves have a same amplitude, must be have a same amplitude. नंतर the slits should be narrower. slits ची width जेवढी कमी होईल तेवढी कमी ठेवायची. त्यानंतर काय म्हटलं होतं आपण की distance between slits and the screen should be smaller. Sorry, the distance between the slits should be smaller in comparison to the distance between the screen and the slits. आणि लास्ट आहे तुमचं सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन पाहिजे वेव्हच्या. मग आता ठीक आहे आपण एवढं सगळं काढलं पण आपल्याला प्रॅक्टिकली पॉसिबल आहे कोहेरंट सोर्सेस काढणं. हे नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट लेक्चरचं आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला अशा काही कंडिशन्स काढायच्या आहेत की त्याद्वारे आपल्याला ना 2 कोहेरंट सोर्सेस मिळाले पाहिजे. कसं एकाचाच यूज करू, कारण प्रॅक्टिकली जर पॉसिबल नाही की 2 वेगवेगळ्या सोर्सेसची वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी सेम असेल, फेज सेम असेल. मग आपण काय करूया की एकाच सोर्सचा आपण ना 2 वेगवेगळ्या सोर्स मध्ये कन्वर्ट करूया. मग त्याच्या 2 मेथड आहेत तुमच्या लायर्स आणि फ्रेस्नल्स बायप्रिझम. ह्या 2 मेथड झाल्यानंतर तुम्हाला पुढचा पॉइंट बघायचा. ओके, सो आज आपण इथे थांबूया, नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू.